सो हा बघा, हा इथे दिसतोय हा वारेचा बीच आहे आणि तो पुढे आहे, एकदम पुढे दिसतोय ना तो काजीरवाटीचा बीच आहे आणि आरेचा बीच इथे पुढे आहे. जसा हा टर्न क्रॉस केल्यानंतर येतो खाली तो आरेचा बीच आहे. असा हा आरे वारे असा 2 सेपरेट बीच आहे. आज आपला डे 4 आहे आपल्या ट्रिपचा. सो रात्री खूप लेट झाला आम्हाला इथे यायला. तर आता आम्ही स्टे केलेला आहे गणपतीपुळेला आणि आता गणपतीपुळेचं दर्शन करणार आणि पुढे आम्ही प्रोसीड करणार पावससाठी स्वरूपानंद मठ. सो काल रात्री उशीर झाल्यामुळे व्हिडिओ शूट करायला जमला नाही. सो आता सकाळी शूट करतोय. इथे आम्ही स्टे केला आहे गणेशा डिलक्समध्ये. सो आता इथून नाश्ता करणार आणि मग पुढे प्रोसीड करणार. सो चला मग भेटूया कारमध्ये. गणपतीपुळेचा एरिया आहे आणि आम्ही इथे गणेश स्टेमध्ये आम्ही इथे राहिलेलो आहे. गणेशा डिलक्स स्टेमध्ये बघा, इथे आमची ही गाडी इथे पार्किंग आहे. हां, इथे गाडी पार्किंग केलेली आहे आणि हा इथे आपण पुढे इथे बघितलं तर हा तुम्हाला गणपतीपुळेचा एस टी स्टँड आहे. इथे सगळ्या एस टीज तुम्हाला सकाळी रत्नागिरी पावस इथून सगळ्या एस टी ट्रॅव्हलिंगसाठी चालू आहेत. सो आमची बघा, ही आमची रूम आहे. रूम टूर तुम्हाला दाखवतो. ही आमची रूम आहे. इथे सगळे बॉटल्स वगैरे त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केल्या होत्या आणि ते लगेज आम्ही इथे ठेवले. सध्या सकाळची वेळ आहे त्यामुळे खूप घाई झाली आता निघण्यासाठी. सो एकंदरीत रूम चांगली होती राहण्यासाठी, स्टेसाठी रूम चांगली होती इथे गणपतीपुळेच्या जवळ. कधी आलात तर इथे विजिट करा गणेशा डिलक्समध्ये. सो इथे बाजूला हे मंदिर आहे. मंदिराचं नाव मला माहिती नाही ॲक्च्युली, बाहेर गेल्यावर बघतो कोणतं मंदिर आहे. आम्हाला रात्री लेट झाल्यामुळे कळालं नाही. तर आम्ही गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये जातो आहे. तिथे गेल्यावर थोडे सीन्स वगैरे कॅप्चर करणार आहोत. सो तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो नवीन नवीन सीन्स काय आहेत ते. सो चलो निकलते. अभी पहला नाश्ता करते. नाश्ता करने के बाद जाते हैं मंदिर में. आता आपण इथे नाश्ता केलेला आहे. दर्यासागर रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी आहे. गणपतीपुळेच्या एस टी स्टँडच्या जवळच आहे. खूप छान रेस्टॉरंट आहे आणि इथे ब्रेकफास्ट पण खूप छान होता. सो आता आपण नाश्ता करून आता निघतोय गणपतीचं दर्शन घ्यायला. चलो. छोटा काहीतरी उंदीर मामाच्या कानात बोलतोय आता. जस्ट आता आमचं दर्शन झालेलं आहे गणपतीपुळेचं. हे गणपतीपुळेचं मंदिर आहे आपण बघू शकता आणि हा एरिया आहे फोटोग्राफीसाठी इथे. सो जस्ट आता आम्ही दर्शन होऊन आता निघतोय टुवर्ड्स पावससाठी. सो चलो. सो जस्ट आता आपण गणपतीपुळे सोडतोय. हा बघा, इथे आठवडी बाजार पण भरला आहे गणपतीपुळेच्या इथे आणि आता आपण प्रोसीड करतोय पावससाठी. सो आता आपण या रोडला आरेवारे बीच, काजीरवाटी हे सगळं आता इथे या रोडला आहे. ते तुम्हाला दाखवणार आहोत या रोडमध्ये. आणि पुढे गेल्यावर एक ओशन सीचा व्ह्यू पण खूप छान आहे, तो पुढे दिसणार आहे. रोडची कंडिशन इथे मध्ये मध्ये थोडी खराब आहे कारण रोडचं काम चालू असल्यामुळे. थोडं जस्ट तुम्ही पुढे आलात तर रोडचं काम चालू आहे त्यामुळे सध्या रोडची कंडिशन इथे थोडी खराब आहे. ते अभिषेक रिसॉर्ट जाईपर्यंत नंतर ठीक आहे बोलतात, पण आता बघूया रोड कसा आहे पुढे. सध्या तरी खराब आहे, थोडाच खराब आहे, जास्त खराब नाही बोलतात, पण ठीक आहे चला बघूया. सो हा बघा, हा पूर्ण सी व्ह्यू आहे आणि सी व्ह्यूचा जो व्ह्यू आहे तो फुल अल्टिमेट आहे. आणि लास्ट टाइम आम्ही ते मागे राहिलेलो अभिषेक स्पा रिसॉर्टला, त्याचं आता नाव चेंज झालं आहे वेस्ट बेस्ट स्पा रिसॉर्ट. हा पूर्ण कोस्टल व्ह्यू आहे, कोस्टल रोड आहे, कोस्टल
कोस्टल रोडचा हा पूर्ण बीच व्ह्यू आहे. बघू शकता किती अल्टिमेट. आणि पाणी बघा, पाणी एकदम स्वच्छ आहे. इथे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही कोकणामध्ये. सो कधी इकडे फिरायला आलात तर इकडे नक्की फिरायला या. हा पूर्ण आरेवारे, आता पुढे आरेवारेचा समुद्र किनारा लागेल. हा पूर्ण वरतून कोस्टल रोड आणि हा अल्टिमेट सी. थोड्याच वेळात आता एक अल्टिमेट व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल. थोडा पेशन्स ठेवा. जस्ट होल्ड अँड सिट टाइट फॉर अल्टिमेट व्ह्यू. पूर्ण कोस्टल व्ह्यू आहे, कोस्टल सी व्ह्यू आहे. आणि समुद्रामधली जी जीवनशैली आहे, बोट्स वगैरे, ते आता आपल्याला इथे बघायला मिळतील. बोट राईड आहे तिथे. आता आपण एंटर करणार आहोत आरेवारे बीचला. हा पूर्ण समुद्र किनारा आहे. हा आरेवारे बीचचा समुद्र किनारा आहे. खूप क्लीन, नीट अँड क्लीन आहे. बघा इथे हे बोट राईड्स वगैरे आहेत. हे सर्व इथे सगळे बोट्स राईड्स वगैरे इथे अवेलेबल आहेत आरेवारे समुद्र किनाऱ्यावर. आणि मोठा समुद्र किनारा आहे, मोठा बीच आहे. जो मेन पॉइंट आहे तो पुढे आहे. आरेवारेचा जो मेन पॉइंट आहे वरतून तो पुढे आहे. हा काजीरभाटी बीच आहे. काजीरभाटी बीच आरेवारे पुढे आहे. ह्याच्यामध्ये इथे स्कुबा डायव्हिंग पण आहे. इथे तुम्ही इथे आला तर इथे पण स्कुबा डायव्हिंग करू शकता. मालवणलाच जायला पाहिजे असं काही नाही. इथे पण आल्यावर इथे पण तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता. बघू शकता पूर्ण सुरूचा बीच आहे, काजीरभाटी बीच. या बीचचं नाव आहे काजीरभाटी बीच. आतमध्ये पूर्ण सुरूने वेळलेला आहे हा बीच. आता आपण आलेलो आहे नेवरे गावामध्ये. आपलं कुलदैवत आहे तिथे. आता आपण पाया पडायला चाललोय. सो हा पूर्ण आहे बघा, हा पूर्ण नेवरे गाव आहे. नेवरे गावातून आपण चाललेलो आहे. आणि पुढे भगवती देवीचं मंदिर आहे, तिथे आपण पाया पडायला जातोय. आणि नंतर मग आपला प्रवास चालू करूया. दरवर्षी आम्ही येतो. ह्या वर्षी आलोय तर ह्या वर्षी पण पाया पडून जाऊया. आता फायनली आता आपण भगवती मंदिराची इथं आलेलो आहे. इथे भगवती मंदिर आहे. सो इथे आता आपण चाललेलो आहे. भगवती श्रीदेवी भगवती माता मंदिर नेवरी. सो आता आपण इथे चाललेलो आहे पाया पडायला. आपलं कुलदैवत आहे. सो हा बघा, हा आता आलेला आहे आपण आरेवारे बीच पॉइंटला. हा आरेवारेचा व्ह्यू आहे. आणि किती क्लीन आहे बघा बीच पॉइंट बघा किती क्लीन आहे. हा खाली दिसतोय हा काजीरभाटीचा बीच आहे. आणि हा पूर्ण हा आरेवारेचा पॉइंट आहे इथे. हा बघा, हा पूर्ण आरेवारे बीच आहे. आणि आता आपल्या पुढे थांबायचंय, पुढे पॉइंटला थांबायचंय. पुढे आरेवारे बीचचा जो टर्न आहे तिथे आता आपल्याला थांबायचंय. थोडं आपण खाऊ पिऊ आणि मग पुढे जाऊ. चलो बघायचं होतं ना. 2 जाऊ किती जाऊ. सो हा बघा, हा इथे दिसतोय हा वारेचा बीच आहे. आणि तो पुढे आहे, एकदम पुढे दिसतोय ना तो काजीरभाटीचा बीच आहे. आणि आरेचा बीच इथे पुढे आहे. जसा हा टर्न क्रॉस केल्यानंतर येतो खाली तो आरेचा बीच आहे. असा हा आरे वारे असा 2 सेपरेट बीच आहे. एक बीच नाही आहे, सेपरेट बीच आहे. आणि पाणी बघा एकदम फुल कंच पाणी, जसं काय आपलं स्विमिंग पूलमधलं पाणी आहे. एकदम कंच पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. कसलंही प्रकारचं प्रदूषण नाही आहे इथे. हा आहे आरेचा बीच. तो मागे होता तो वारेचा बीच होता. हा इथे आहे, हा आरेचा बीच आहे. आणि हा पूर्ण टर्न हा ह्याला बोलतात आरेवारे पॉइंट.
इथे असं तुम्हाला कोकोनट खायला मिळेल. कोकोनट वॉटर्स वगैरे इथे अवेलेबल आहे खाण्यासाठी. आणि हा पूर्ण रोड कोस्टल रोड आहे. सो या रोडने खूप एन्जॉय करू शकता. हा बघा इथे झिप लाईन आहे. हे बघा इथे झिप लाईन आहे. इथून झिप लाईननी तुम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊ शकता. गेम आहे, फन गेम आहे हा. हे फक्त आरे बीचला आहेच. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे रिसॉर्ट्स पण आहेत तुम्हाला राहायला. बघा हे आरेवारे बीच रिसॉर्ट पण आहे. कोकणी पद्धतीचं रिसॉर्ट आहे. तुम्ही राहू शकता इथे. लेट नाईट वगैरे आलात तर इथे स्टे करा. खूप चांगलं आहे. आणि रोडची कंडिशन पण खूप चांगली आहे. मध्ये थोडा खराब होता पण बाकी रोड एकंदरीत खूप चांगला आहे. सो हा बघा हा आरे बीच. त्या बीचचं नाव आरे बीच आणि मागे होता तो आरे बीच. हा बघा इथे नाव वगैरे दिलेलं आहे आरे बीच. पब्लिकचा क्राऊड कमी आहे आज. तर उद्यापासून कदाचित चालू होईल सॅटर्डे संडे. आज आम्ही फ्रायडेला आलो आहे त्यामुळे एवढी क्राऊड नाही आहे पब्लिकचा. मोठा बीच आहे आरे बीच पण. स्वतः आपण प्रोसीड करतोय पावससाठी. मंदिर आहे इथे. नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो. सो कधी नवरात्रामध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. नेवरेमध्ये आहे. गणपतीपुळेपासून अगदी 3 ते 4 किलोमीटरच्या डिस्टन्सवर काजीरवाडी बीच आहे. त्याच्या जरा पुढे आल्यानंतर नेवरे गाव आहे. तिथे आतमध्ये हे मंदिर आहे देवी भगवती माता मंदिर. सो इथे नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो. सो इथे नक्की विजिट करा. फायनली आता आपण पावसच्या रोडला लागलेलो आहोत. रत्नागिरी जस्ट आता आपण क्रॉस केलेली आहे आणि पावसच्या रोडला आता आपण चालू झालेलो आहोत. इथून पावस आहे अप्रॉक्स 18 किलोमीटर. 18 किलोमीटरचा रोड आहे. एक हाफ ॲन आवर आपल्याला लागेल. तर वाजलेत 12:30. 1 वाजेपर्यंत आपण पावसला पोहोचू. पावसला स्वरूपानंदांचं दर्शन करू. थोडं काम आहे ते उरकू आणि बॅक टू होम जर्नी. सो तसा रत्नागिरी सोडल्यानंतर हा ब्रिज लागेल तुम्हाला. व्ह्यू बघा, व्ह्यू कोस्टल सीचा हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो इथे. आणि तो डोंगर दिसतोय तिथे रत्नदुर्ग फोर्ट आहे. तिथे रत्नदुर्ग फोर्ट तिथे आहे. सो आता हा पूर्ण पावसला जायला पूर्ण कोस्टल रोड आहे. हा बीच व्ह्यू आहे इथे बाजूला जाता वेळी. फायनली आता आपण पावसला आलेलो आहे. हे लेफ्ट साईडला स्वामी स्वरूपानंदांचं मठ आहे. तिथे आपण चाललोय दर्शनासाठी. सो भाविकांची गर्दी खूप असते इकडे. या मठाला जो कोण कोकणामधून इथून कोस्टल रोडने पुढे मालवण इलवण गोवा साईडला जातो तो या मठाला दर्शन घेऊनच पुढे जातो. सो आपण पण इथे आता दर्शनासाठी चाललोय. थोडा रोड छोटा असल्यामुळे ट्रॅफिक होते इथे. चला आता आपण स्वरूपानंद मठाच्या इथे आलेलो आहे आणि खूप ट्रॅफिक आहे इथे. आज थोडी गर्दी आहे. फ्रायडे असल्यामुळे गर्दी आहे. सो आता आपण कार पार्किंग करूया. कार पार्क करून इथे मठामध्ये जाऊया दर्शनासाठी. आमचा लंच झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे घरी. सो आपल्या ट्रिपची शेवटची व्हिडिओ आहे. हा डे एंड आहे हा ट्रिपचा. आणि आता जस्ट आपण पावसवरून निघून आता रत्नागिरीला जस्ट आता पोहोचतोय. सो एकंदरीत पूर्ण हा कोकण प्रवास तुम्हाला कसा वाटला? आमचा छोटा काहीतरी बोलतोय. बोल रे, काय बोलायचं तुला? तुला कसं वाटलं बाबू कोकण प्रवास करून? हा मग कोकण प्रवास करून तुला कसं वाटलं आता? छान वाटलं. आमच्या छोट्याला पण छान वाटलं आहे. आणि त्यांनी खूप खेळणी घेतलेली आहे. गाड्या वगैरे घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्या कार्स वगैरे घेतलेल्या आहेत. आणि एकंदरीत आमचा हा प्रवास आता झालेला आहे. तर आम्ही आता रत्नागिरीवरून एक्झिट होणार. थोडं आमच्या छोट्याच्या गाड्या बघा, त्या गाड्या आहेत आणि गाड्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. आणि आता आम्ही एकंदरीत आता रत्नागिरीमधून एक्झिट होणार आहोत एक थोड्याच वेळामध्ये. सो पूर्ण ही कोकण सिरीज आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.